ओम नमः शिवाय नमः। तर विनोद डहाळे काकांनी ह्या महादेवाची स्थापना इथं केली होती शिवरात्रीच्या दिवशी. तर हे पारायण पण केलं होतं. तर आम्हाला पारायण ऐकण्यासाठी आणि आरतीसाठी बोलावलं होतं इथं. तर आम्ही फुलं ते खूप काकाचं इतकं पूजा पाहून आम्हाला खूप प्रसन्न वाटलं मन. तर इथं काकांनी खूप छान इथं आरत्या ते लावलेले आहेत. फुलं रंगबेरंगी महादेवाच्या बाजूने फुलाचीच रांगोळी टाकलेली आहे. तर इथं घट पण मांडला होता आणि नंदी महादेव होता. तर इथं कृष्णाला पण पाळण्यामध्ये खूप छान सजवून ठेवलेलं आहे. कृष्णाला तर खूप वस्त्र आवडतात छान छान बेरंगी ते घालायला. तर कृष्णाला आसनपासून आणि पाळणा पण खूप छोटा छान केला होता एकदम. तर इथं सगळे फळं पण जे जे महादेवाला आवडतात ते आजूबाजूनी सगळे ठेवले होते. केळी आणि संत्री सगळंच, मोसंबी आणि नारळ, टरबूज हे सगळंच आहे इथं. खरबूज ते ड्रॅगन फ्रूट हे सगळं. आणि पांडुरंगाची इथं पूजा पण करून घेतली होती त्यांनी. तर इथं पांडुरंगाला गुलाबी रंगाचे खूप छान कपडे घातलेले आहेत आणि मुकुट पण ते छान लावलेलं आहे. ते पण चांदीचाच मुकुट आहे सगळं हे महादेवाला पण चांदीचे दागिने केलेले आहेत. महादेवाच्या तर डोक्यावर चांदीचा चंद्र असतो, पण खूप शांतीचं प्रतीक असते चांदी आपल्या शरीरावर ठेवणं. तर हे चांदीचं हे करदोडा केला होता. डोळे सगळं देवाला साज जेवढा असते तेवढा चांदीचा होता. इथं डमरू पण छोटंसं ठेवलेलं आहे महादेवाच्या समोर. तर महादेवाच्या आजूबाजूनी एवढं मन प्रसन्न वाटत होतं. तर असं किती छान इथं शिवलीला अमृत दिवसभर वाचत बसले होते काका आणि रात्री पण त्यांना वाचायचंच होतं. तर विनोद डहाळे आहेत माझे काका. खूप मोठे हे मंदिरामध्ये ते खूप मोठे मोठे कामं करतात. त्यांनी अन्नधान्य खूप हे करतात, सगळ्यांना जीव घालतात. तर मी आणखीन मला अभिषेक पण करायचं होतं. तर मी इथं मंदिरामध्ये आले होते. तर हे मंदिरामध्ये अभिषेक करून आरती करून घेतलेली आहे. आणि आज शिवरात्रीचं तर दोघांनी अभिषेक केलेला खूप छान असते. आणि त्यांना पण एकट्यालाच आरती करून घ्यायची होती आणि ते खूप जप करतात महादेवाचा. तुम्हाला समोर बघायलाच भेटणार आहेत. मृत्युंजयाचा पण जप केला होता. तर त्यांनी लहान लहान लेकरं घेऊन मग इथं आरती करून घेतलेली आहे. आवाज खूप होता, पण मी आवाज सगळ्यांचाच काढून टाकलेला आहे. आणि समोर थोडासा आवाज येणार आहे लहान लेकरांनी काय काय म्हणले ते. आणि खूप गर्दा होता महादेवाच्या मंदिरामध्ये ते. तर खूप छान महादेवाच्या माझं पण भक्तिगीत चॅनल आहे व्हेजिटेरियन कुकिंग. तर मला पण आवडते महादेवाच्या असे काही भक्तिगीतं ते लावून असं टाकायला. तर पण मी आता हे लाँग व्हिडिओ असल्यामुळे सगळं बोलत बोलत तुम्हाला सांगणार आहे. आणि हे इतकं छान महादेवाला सजावट केली होती सगळे फुलांनी ते बाहेरून आतून सगळे. तर महादेवाला भरपूर दस्ती टोपी ते लावून खूप जणांनी हे केलेला अभिषेक ते फुलाचा तर एकदम वर्षावत झालेली आहे. तर वर्षात झालेली असल्यासारखंच. आणि लहानपणापासून आम्ही ह्या महादेवाची पूजा करत होतो. कार्तिक स्नानाला पण ह्याच महादेवाच्या मंदिरात येत होतो. तर हे लहान लेकरं काय म्हणतात ते सगळं शांतपणे छान लेकरांनी इथं जप केलेला आहे महादेवाचा. आणि मग माझे मिस्टर पण आलेले आहेत. त्यांना पण लहान लेकरांमध्ये खूप राहायला आवडते. त्यांनी पण खूप महादेवाचा जप करतात. तर इतकं छान पण आहे. माझ्या भाचीला पण इथं थोडंसं व्हिडिओ काढून घ्यायचं होतं. तर आत्या माझा पण काढून घ्या म्हणल्याच्याने. तर मग आम्ही तिनं पाया पडून घेतलं. अगोदर तिनं आरतीला पण केली होती. थोडीशी फोटो काढून घेतलेली आहे दोघींनी पण. मग आम्ही आणखीन एकदा मी महादेवाला कसं केलेलं आहे तयार ते दाखवत आहे मी. तर महादेवाच्याच इथं संध्याकाळी कीर्तन भजन पण होतं. तर नंदी पण बाहेर एकदम छान आहे आणि नंदीपासून इथं महादेव बरोबर दिसते ते पण दाखवणार आहे मी.
खूप गर्दा होता, मला ना खूप गर्दा होता महादेवाच्या मंदिरात. एकामागे एक अभिषेक चालूच होते दिवसभर महादेवाचे. शिवरात्रीचं तर आणि आमच्या गावात तर दररोजच महादेवाचा अभिषेक असतो. रोजच एक तांब्या पाणी घेऊन जातात सगळेजणी आणि आरती सगळं करतात हे महादेवाचे. आम्ही पण लहानपणापासून आणि माझ्या माहेरच्या शेजारीच आहे महादेव हे. तर माहेर आणि सासर एकच आहे माझं. छान कीर्तन करत होतं. कीर्तन आम्ही सगळं हे करून ऐकून घेतलेलं आहे रात्रीच्या. दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी पण उठायचं होतं लवकर, तरी तर 12 वाजेपर्यंत कीर्तन आम्ही जागरण केलेलं आहे. महादेवाची आरती केलेली आहे. लवकी असं म्हणून तर महादेवाच्या आरती केल्याच्यानंतर मग जय देव जय देव जय श्रीशंकराओ स्वामी शंकरा आरती ओवाळू भावती ओवाळ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवर सरन नारी पंचानन मोहन संस्कारी शतकोटी देवी जवाचे उच्चारी गुण नाम दासांतरे जय देव जय श्रीशंकराओ स्वामी शंकरा आरती ओवाळू विठ्ठल काळे असे काकांनी खूप छान कीर्तन भजन आणि आरती पण केलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला मारुतीच्या आणि रामाच्या ते पाय पडायला जायचं होतं. सूर्याची किरण एकदम कोवळे कोवळे मारुतीच्या चरणावर पडले होते. तर आम्ही दर्शन केलं मारुतीचं आणि रामाचं पण दर्शन करण्यासाठी इकडे दुसऱ्या मंदिरात आलो आहोत. तर आम्ही आमचं दोघांचं पण एकच गाव आहे, दोघांचं नवरा बायकोंचं, आणि मग एकाच गावात दिलेलं आहे मला. तर सगळे देव एकच आहेत आमचे इकडचे दोघांचे पण. तर आम्ही हे रामाचं मंदिर खूप छान आम्ही माझं लग्न झाल्याच्या नंतरच बांधलेलं आहे हे रामाचं मंदिर. तर खूप मोठं मंदिर बांधलेलं आहे. समोर मारुतीचं पण आहे. तर इथं मी फुलं थोडीशी घरून आणली होते, चरणावर रामाच्या, सीताच्या, लक्ष्मणाच्या ठेवून पाया पडून घेतलेली आहे मनोभावातून. तर एवढं पवित्र मन ठेवूनच रामापाशी पाया पडायचं असतं आणि रामाला काहीच मागायचं नाही. आपण राम कसा त्याग दिलेला आहे सगळ्याचा, तसा आपण पण त्याग द्यायचा आणि एकसारखं रामाकडं बघायचं. तरी रामाचं तर दर्शन झाल्यावर रामाच्या पारी मग आम्हाला दुसरीकडं जायचं होतं. इथं कितीतरी वर्षाचं झाड आहे चाफ्याचं. तर हे झाड आम्ही लहानपणापासून पाहते, कितीतरी वर्ष आहेत ह्या झाडाचे. तर फुलं आणखीन आहेत आणि हे फुलं घेऊन मी इकडे पण साईबाबाच्या मंदिरात आलेली आहे पाया पडण्याकरिता. आणि साईबाबाचं दर्शन केल्याच्यानंतर इथं महादेवाचं दर्शन पण करून घेतलेलं आहे. महादेवाला काळ्या धोत्र्याचं फुल असते ना, ते एक डोक्यावर ठेवलं होतं मी. आणि महादेवाला भोळाच आहे महादेव पावते. आणि डोळ्याला आपली नजर एकदम छान असते डोळ्याला पाणी लावल्याने. आणि कंठाला पण पाणी लावून घ्यायचं, तोंडामध्ये तीर्थ घ्यायचं महादेवाचं, आपली वाणी गोड होते. तर इथं तर कितीतरी दुसऱ्या आणखीन महादेवाच्या मंदिरात आलेली आहे. गुलाबाचे फुलं इतके सुंदर सकाळी सकाळी कोण वाहिले होते की, तर आम्ही तर फक्त पाया पडलोच जाऊन. गुलाबाच्या फुलासोबत खूप छान सुंदर महादेवाचं एकदम दर्शन झालेलं आहे. सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. तर गुलाबाच्या फुलाने एकदम सुंदर झालेला आहे महादेव.